नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण नवीन असाल यूट्यूब चॅनल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आपण बघू शकता, गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतलेली असून पुढील काही दिवसात जे बंगालच्या उपमहासागरात जे क्षेत्र निर्माण झालेलं आहे, तर त्याचा परिणाम पुढील काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि वातावरण हे पोषक तयार झालेलं असून अरबी समुद्रामध्येही कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. आणि सध्या स्थिती आपण बघू शकता, नागपूर, नांदेड, जबलपूर या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर नागपूरलगतील अमरावती, चंद्रपूर, वाशिम, शेगाव या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणात ढगांची दाटी झालेली असून त्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तर काही प्रमाणात सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, रत्नागिरी, मुंबई, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, मालेगाव ह्या ठिकाणी पण काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होऊ शकते. तर मित्रांनो, आपण बघू शकता, जो कोल्हापूर सोलापूरचा भाग आहे त्या ठिकाणीही आपण बघू शकता काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो. तर नांदेड, नागपूर, अकोला, जळगाव या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. तर आपण बघू शकता, गोंदिया असेल, नागपूरलगतील काही परिसर असेल, नागपूरचा काही भाग येऊ शकतो, ह्याच्यामध्ये चिंचडवारचा काही भाग येऊ शकतो, बेतूलचा भाग काही येऊ शकतो, अमरावतीचा काही भाग येऊ शकतो ह्याच्यामध्ये. तर मित्रांनो, आपल्या अशाच नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ पाहायला मिळतील. आम्ही राज्य शासन, केंद्र शासनाच्या ज्या काही योजनेच्या JR नुसार पदभरती असतील तर त्याची व्हिडिओ आपल्यापर्यंत बनवून पाठवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो. तर धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.